नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण टीवाय या इयरचे 5व्या सेमिस्टरचा सिलेबस पाहिला. आता आपण क्लाउड कॉम्प्युटिंग त्याच्यामध्ये इलेक्टिव्ह विषय पाहिला आपण क्लाउड कॉम्प्युटिंग CLC. तर त्या क्लाउड कॉम्प्युटिंग मध्ये किती टोटल युनिट आहेत आणि किती मार्क्सला कोणत्या युनिट आहेत आणि त्याचा पूर्ण आपण सिलेबस पाहणार आहोत. तर फर्स्ट युनिट आहे फंडामेंटल ऑफ क्लाउड कॉम्प्युटिंग, 10 मार्काचं युनिट आहे फंडामेंटल ऑफ क्लाउड कॉम्प्युटिंग. दुसरं युनिटचं नाव आहे व्हर्च्युअलायझेशन, 16 मार्काचे युनिट आहे. तिसरे क्लाउड स्टोरेज मॉनिटरिंग अँड मॅनेजमेंट, 16 मार्काचं युनिट आहे. सिक्युरिटी इन क्लाउड कॉम्प्युटिंग, 14 मार्काचे युनिट आहे. ट्रेड इन क्लाउड, 14 मार्काचं. टोटल असे 70 मार्क्स तुमचे याच्यामध्ये आहे. म्हणजे 70 मार्काचा पेपर होईल, 30 मार्क तुमचे इंटरनलचे असतात. तर लक्षात ठेवा, फंडामेंटल ऑफ क्लाउड कॉम्प्युटिंग, व्हर्च्युअलायझेशन, क्लाउड स्टोरेज मॉनिटरिंग मॅनेजमेंट, सिक्युरिटी इन क्लाउड कॉम्प्युटिंग अँड ट्रेड इन क्लाउड, असे 5 युनिट आहेत सिलेबसला. आता आपण सिलेबस वन बाय वन पाहूया. हे युनिटचं आपण नाव पाहिले. फंडामेंटल ऑफ क्लाउड कॉम्प्युटिंग, त्याच्यामध्ये डेफिनेशन ऑफ क्लाउड कॉम्प्युटिंग 1.1 मध्ये डेफिनेशन क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय, कॅरेक्टरिस्टिक काय क्लाउड कॉम्प्युटिंगचे, क्लाउड डेव्हलपमेंट मॉडेल, क्लाउड डिप्लॉयमेंट मॉडेल पाहिजे आपल्याला, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय, डिसएडव्हान्टेजेस काय, इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर पब्लिक अँड प्रायव्हेट क्लाउड, कम्युनिटी क्लाउड आणि हायब्रिड क्लाउड, हे त्याचे टाइप्स आहेत क्लाउड कॉम्प्युटिंगचे, ते आपण पाहणार आहोत. 1.3 मध्ये क्लाउड सर्व्हिस मॉडेल पाहणार आहोत आपण. त्याच्यामध्ये फंक्शन काय, त्याचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, IaaS, PaaS आणि SaaS, म्हणजे तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिस, प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिस आणि सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिस, हे आपण सर्व्हिसेस पाहणार आहोत. त्याच्यानंतर 1.4 मध्ये क्लाउड कॉस्ट बेनिफिट्स काय, 1.5 मध्ये आर्किटेक्चर अँड इन्फ्रास्ट्रक्चरल कंपोनंट्स ऑफ क्लाउड कॉम्प्युटिंग, असे टोटल 1.1 to 1.5 हे टोटल तुमचे पॉइंट्स आहेत फंडामेंटल ऑफ क्लाउड कॉम्प्युटिंग युनिट नंबर फर्स्ट. त्याच्यानंतर सेकंड युनिट आहे व्हर्च्युअलायझेशन. व्हर्च्युअलायझेशन मध्ये अगेन 2.1 to 2.5 पॉइंट्स आहेत. 2.1 मध्ये इंट्रोडक्शन, व्हर्च्युअलायझेशन रेफरन्स मॉडेल, कॅरेक्टरिस्टिक काय, व्हर्च्युअलायझेशन इन्व्हायरमेंटचं, डिफरन्शिएट व्हेरियस टाइप ऑफ व्हर्च्युअलायझेशन, स्टोरेज नेटवर्क काय, डेस्कटॉप ऍप्लिकेशन, सर्व्हर, हे त्याचे नेटवर्क, हे सगळे काय व्हर्च्युअलायझेशनचे व्हेरियस टाइप्स आहेत. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी एक्झाम्पल, VMware काय, फुल व्हर्च्युअलायझेशन रेफरन्स मॉडेल काय, झेन काय, आर्किटेक्चर काय, त्याचं गेस्ट ऑपरेटिंग सिस्टम मॅनेजमेंट कसं केलं जातं. 2.4 मध्ये डेफिनेशन, लाईफ सायकल काय व्हर्च्युअल मशीनचं, VMware, नंतर VM मायग्रेशन कॉन्सेप्ट काय, टेक्निक काय, VMचं कन्सोलिडेशन कसं होतं, कॉन्सेप्ट काय, VM मॅनेजमेंटचे कॉन्सेप्ट, ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ व्हर्च्युअलायझेशन, हे युनिट नंबर सेकंड मध्ये आपण पाहणार आहोत. युनिट नंबर थर्ड मध्ये क्लाउड स्टोरेज मॉनिटरिंग अँड मॅनेजमेंट, थोडं मोठं युनिट आहे. त्याच्यामध्ये क्लाउड स्टोरेज सिस्टम आर्किटेक्चर, व्हर्च्युअल डेटा सेंटर VDC, आर्किटेक्चर काय, VDC इन्व्हॉल्वमेंट काय, सर्व्हर काय, स्टोरेज काय, नेटवर्किंग, डेस्कटॉप ऍप्लिकेशन, व्हर्च्युअलायझेशन टेक्निक आणि बेनिफिट्स. 3.3 मध्ये आपण क्लाउड फाईल सिस्टीम पाहणार आहोत. त्याच्यामध्ये गुगल फाईल सिस्टीम, components, features, advantages, disadvantages, Hadoop, distributed file system, terminologies like heartbeat, balancing, त्याच्यानंतर replication, features and limitations, service providers and users, and architecture of federated cloud computing models, its explanation, service level agreement, SLA पाहणार आहोत. SLA agreement, नंतर SLA मॅनेजमेंट 5 फेसेस आहेत. SLA मॅनेजमेंट मध्ये लाईक द फेसिबिलिटी, ऑन राउंडिंग, प्री रिडक्शन, प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन अँड टर्मिनेशन. त्याच्यानंतर टाइप ऑफ SLA, इन्फ्रास्ट्रक्चर SLA, ऍप्लिकेशन SLA, लाईफ सायकल आपण पाहणार आहोत. SLA मध्ये 5 फेसेस आहेत. कन्सेप्ट, डेफिनेशन, पब्लिकेशन, डिस्कवरी, नेगोशिएशन, ऑपरेशनलायझेशन, डिकम्पोजिशन, क्लाउड सर्व्हिस लाईफ सायकल फेजेस पाहणार आहोत आपण. सर्व्हिस प्लॅनिंग, सर्व्हिस क्रिएशन, सर्व्हिस ऑपरेशन आणि सर्व्हिस टर्मिनेशन. त्याच्यानंतर युनिट नंबर 4 मध्ये पाहणार आहोत आपण सिक्युरिटी काय क्लाउड कॉम्प्युटिंग मध्ये, क्लाउड सिक्युरिटी कन्सेप्ट, मल्टी टेंडन्सी, व्हर्च्युअलायझेशन, डेटा आउटसोर्सिंग, ट्रस्ट मॅनेजमेंट, मेटाडेटा सिक्युरिटी,
क्लाउड रिस्क कॉन्सेप्ट, टाइप्स ऑफ क्लाउड रिस्क कोणते, पॉलिसी और ऑपरेशनल रिस्क कोणते, टेक्निकल रिस्क कोणते, लीगल रिस्क कोणते, डेटा सिक्युरिटी अँड टर्मिनॉलॉजीज, डेटा सिक्युरिटी रिस्क, डिजिटल आयडेंटिटी, access management, concept level security, pros and cons, feature security as a cloud service हे आपण पाहणार आहोत. तर हे चार आता लास्ट फेवरेट आहे ट्रेंड. तर ट्रेंड्स इन कोणकोणते आहेत? क्लाउड ट्रेंड सपोर्टिंग ubiquitous computing, enable technology in the internet of things, sensor network, Zigbee technology, innovative application with the internet things. Example आहे healthcare, ECG analysis in cloud. त्याच्यानंतर access, CRM, ERP, business and consumer application benefits काय cloud platform चे, Amazon EC2, S3 cloud stack, इंटर क्लाउड, गुगल ऍप इंजिन, ओपन स्टॅक आणि ओपन नेबुला. तर असे टोटल 5.1 to 5.4 असे हे पॉइंट्स आहेत युनिट नंबर 5 मध्ये. असे टोटल 5 आपल्याला क्लाउड कॉम्प्युटिंग मध्ये सिलेबस मध्ये युनिट शिकायचे. त्याच्यानंतर लॅबोरेटरी म्हणजे आपण प्रॅक्टिकल कडे बोलूया. तर प्रॅक्टिकल काही नाही, तुमचे टोटल 11 प्रॅक्टिकल आहे, छोटे छोटे आणि खूप छान प्रॅक्टिकल्स आहेत. कॉन्फिगर क्लाउड कॉम्प्युटिंग, जस्ट क्लाउड, यूज गुगल डॉक टू मेक स्प्रेडशीट तयार करायचंय, व्हर्च्युअल मशीन वापरायचंय VMware, त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशन करायचे सर्व्हिस, स्टोरेज सर्व्हिस क्लाउड, ओपन स्टॅक वापरून, त्याच्यानंतर क्रिएट अँड मोस्ट सिंपल वेब ऍप्लिकेशन तयार करायचे गुगल क्लाउड, एनी क्लाउड प्लॅटफॉर्म, क्रिएट फाईल सिस्टीम युजिंग द HDFC, त्याच्यानंतर वर्क इट convey to show provisional and scaling of website. 8वा प्रॅक्टिकल आहे implement identity management and access management using OpenStack, configure server using CFG engine or any other open source tools, design application based on IoT using the Arduino or Raspberry Pi वापरून, त्याच्यानंतर डिझाईन करायचे any automatic application using RFID. तर असे टोटल 11 प्रॅक्टिकल्स आपल्याला पाहायचे. तर हे होतं तुमचं क्लाउड कॉम्प्युटिंगचं टोटल. आपण थिअरी युनिट्स पाहिले आणि प्रॅक्टिकल 11 पाहिले. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण फंडामेंटल ऑफ क्लाउड कॉम्प्युटिंग युनिट नंबर 1 हे सुरू करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे आपण सिलेबस पाहिले ते सिलेबसचे आपण टोटल सिरीज घेऊन घेणार, सिरीज सुरू करणार आहोत मराठीमध्ये, जेणेकरून तुम्हाला आतापासून तुम्ही अभ्यास व्हिडिओ पाहून स्टडी करू शकतात आणि मॅक्सिमम मार्क्स मिळवू शकतात 100 आउट ऑफ 100. या उद्देशाने मी व्हिडिओ तयार करतोय. तर जे कोणी नवीन असाल व्हिडिओला तर त्यांनी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला, जेणेकरून तुमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना सुद्धा जास्तीत जास्त लोकांना, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला हवा. तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण फंडामेंटल ऑफ क्लाउड कॉम्प्युटिंग हे युनिट स्टार्ट करणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.